तुम्हीही मराठीसाठी इंग्लिश वापरता आणि इंग्लिशसाठी मराठी अक्षरं वापरता का? आणि तुमचंसुद्धा इंग्लिशसाठी मराठी कोणतं वापरावं आणि मराठीसाठी इंग्लिश कोणतं वापरावं याबाबत कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे. नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. इंग्रजी 0 लेवलपासून कसं शिकायचं या सिरीजमध्ये आज आपला तिसरा पार्ट आहे. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही मराठी इंग्लिशमधून लिहिता की इंग्लिश मराठीमधून लिहिता. हे कन्फ्युजन तुम्हाला होतं का? आता मी काय बोलते हे तुमच्या लक्षात येते की नाही हे मला नाही माहिती, पण जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी माहिती घेऊयात की जी मराठी मूळाक्षर आहेत, जसं की अ आई हे स्वर आहेत आणि क ते न्य पर्यंतचे जे आहेत ते व्यंजन आहेत. तर मराठी अ आई हे कशासाठी वापरले जातात? तर अ हा अक्षर पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. आ काण्यासाठी, ई वेलांटीसाठी, दुसरा ई दुसऱ्या वेलांटीसाठी. इथं जे मी काही साईन दिलेले आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता. दुसरा ऊ दुसऱ्या उकारासाठी, ए मात्र्यासाठी, ऐ मात्र्यासाठी, ओ एक कानाने एक मात्रा, औ एक कानाने एक मात्रा, अनुस्वारासाठी अम आणि अन. तर या पद्धतीने मराठीचे स्वर वापरले जातात. आणि क ख ग यांच्यासाठी इंग्रजीमधले हे स्वर वापरले जातात. तर हे सगळे तुम्ही बघून घेऊ शकता आणि लक्षात ठेवू शकता. हे तुम्ही पाठसुद्धा करू शकता. तर हे तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल. त्यानंतर हे झाले मराठीचे स्वर. आता इंग्लिशमध्ये हेच लेटर्स वापरले जातात का? तर नाही. इंग्लिशमध्ये वेगळे लेटर वापरले जातात ज्याला की आपण फोनिक साऊंड म्हणतो. बघा इथं ए कशासाठी वापरलं जातो? तर ए बी ब या पद्धतीने हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की फोनिक साऊंड्स आपण कशासाठी वापरले जातात किंवा फोनिक साऊंडसाठी कोणता मराठी शब्द वापरला जातो. मग आता आपल्याला नक्की शिकायचं काय? तर आपल्याला हेच शिकायचं आहे की इंग्लिश आणि मराठी आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण एखादं. जसं की एक्झाम्पल आहे, तू काय करत आहेस? तू. आता तू ह्याचं जर आपल्याला इंग्लिश लिहायचं असेल तर आपण काय करणार आहे? आपण इंग्रजी किंवा इंग्लिश फोनिक साऊंड्स यूज करायचे नाहीत ह्याच्यासाठी. कारण तुम्ही जर हे फोनिक साऊंड यूज कराल तर नक्कीच तुमचं याचं इंग्लिश चुकणार आहे, म्हणजे मराठीचं इंग्लिश तुमचं चुकणार आहे. जसं की आता आपण याच्यासाठी तू काय करत आहेस यासाठी आता त साठी काय वापरलेलं आहे ते आपल्या मराठी बाराखडीत बघायचं. तर त साठी टी वापरलेला आहे म्हणून टी. त्यानंतर पहिला उकार आहे म्हणून काय वापरलेलं आहे? यू. तू. बघा बरोबर आलेला आहे आपला शब्द तू. त्यानंतर काय, के साठी काय वापरत आहोत आपण? के. काण्यासाठी काय वापरत आहोत आपण? इथं तुम्ही या पद्धतीने हे बघून सुद्धा करू शकता की के साठी काय वापरत क साठी काय वापरायचे? के. आणि काण्यासाठी काय वापरायचे? तर ए. म्हणून का. आणि य साठी वाय वापरायचा आहे करत. क. आता क ला पूर्ण करण्यासाठी ए वापरायचा. क र आणि त. आ हे स. बघा या पद्धतीने. तर हे होतं तुमचं मराठी वाक्य की तू काय करत आहेस. आणि ते इंग्लिश तुम्ही कसं लिहिलं? तू काय करत आहेस. ह्या पद्धतीने हे जे तुम्ही लिहिलेलं आहे मराठीचं इंग्लिश ते अगदी बरोबर आहे, कारण तुम्ही त्यासाठी ही बाराखडी वापरलेली आहे. ही जी क ख ग त्याच्यासाठी जे इंग्लिश अक्षर आहेत ती तुम्ही वापरून आणि स्वर जे आहेत काना मात्रा वेलांटी यांचा वापर करून तुम्ही ते लिहिलेलं आहे. तर याला म्हणायचं मराठीची इंग्लिश बाराखडी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मराठीतून एखादी इंग्लिश वाक्य लिहित असता त्यावेळी तुम्ही या पद्धतीने लिहिता. पण जर तुम्हाला इंग्लिश एखादं वाक्य लिहायचं असेल तर त्यावेळी तुम्ही काय करणार आहात की इंग्लिश फोनिक साऊंड्सचा वापर करणार आहात. तर इंग्लिश फोनिक साऊंडमध्ये फोनिक साऊंड सोडून जे की फोनिक साऊंड आपण अभ्यास केलेला आहे, जे शिकलेलो आहोत, ए ॲ जे ला ज, के ला क, एल ला ल, हे सोडून ओवेल्सचे अजून काही उच्चार असतात. जसं की एचा ॲ अ ए आ, ईचा ए अ ई. त्यानंतर बघा आयचा ई आई अ, ओचा ओ अ अ आ आणि ओवेलचा यू ओवेलचा अ उ यू. या पद्धतीने हे मराठीतले उच्चार झाले, सॉरी इंग्लिशमधले उच्चार झाले. तर हे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत, हे तुम्ही स्वतः शिकायचे आहेत. आता जसं की
तुम्हाला काही शब्दांचे स्पेलिंग बघायचे आहेत, जसं की मग. मग ह्या शब्दाचं तुम्हाला इंग्लिशमधून स्पेलिंग लिहायचं आहे. तर तुम्ही कसं लिहाल? म साठी म आणि अग. अग हे जर तुम्ही इंग्लिशमधून लिहित असाल तर अग या पद्धतीने तुम्ही हे स्पेलिंग लिहाल. पण जर तुम्ही मराठी मूळाक्षर, मराठी बाराखडी वापरली आणि जर याचं स्पेलिंग बनवायचा प्रयत्न केला तर तुम्ही याचं स्पेलिंग काय लिहिणार? म अ ग. तर ही मिस्टेक होते तुमची की तुम्ही मराठी शब्दांसाठी कोणतं इंग्लिश वापरता. इंग्लिशची बाराखडी कधी वापरायची, मराठी बाराखडी कधी वापरायची, तर हे तुम्हाला बेसिक समजून घ्यायचं आहे. जसं की तू कसा आहेस याचं इंग्लिश वाक्य, आता मराठी जर बाराखडी तुम्ही वापरली तर तुम्ही कसं करणार? तू कसा आहेस या पद्धतीने तुम्ही मराठीची इंग्लिश लिहिणार. पण ह्याला इंग्लिशमधून लिहायचं असेल तर तुम्हाला कसं लिहावं लागेल? तू कसा आहेस, हाऊ आर यू. तर हा चेंज असतो मराठी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये. बघा, तू कसा आहेस हे मराठीतून इंग्लिशमध्ये लिहिलं त्यावेळी आपण वेगळी बाराखडी वापरली. पण जर याला खरंच इंग्लिशमध्ये बदलायचं असेल तर आपल्याला पूर्ण वाक्यरचना बदलावी लागते आणि पूर्ण साऊंड्स वगैरे सगळं चेंज करावं लागतं. म्हणून तुम्हाला गरजेचं आहे की मराठी, ज्यावेळी तुम्हाला मराठी इंग्लिश लिहायचं आहे त्यावेळी मराठी इंग्लिशची तुम्हाला माहिती असावी आणि ज्यावेळी तुम्हाला इंग्लिश लिहायचं आहे त्यावेळी तुम्हाला इंग्लिश बाराखडी माहिती असली पाहिजे. किंवा काही शब्दांचे स्पेलिंगसुद्धा असतील, जसं की सन हा शब्द घेतला, सन, तर SUN हा सनचं तुम्ही स्पेलिंग इंग्लिशमधून लिहिलं, पण जर तुम्ही मराठीतून लिहायला गेला तर सन या पद्धतीने स्पेलिंग लिहिणार, जे की हे चुकीचं आहे. तुम्हाला हे स्पेलिंग लिहायचं आहे. तर त्यासाठी मुलांना आता यामध्ये कन्फ्युजन होत असेल की कधी कोणता यू कधी वापरावा, ओ कधी वापरावा. तर त्यासाठी तुम्ही मुलांना स्पष्ट सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्हाला मराठीचं फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे त्यावेळी तुम्ही मराठी बाराखडीचा वापर करायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला खरंच इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, जसं की तू कसा आहेस, हाऊ आर यू, त्यावेळी तुम्ही इंग्लिश बाराखडी आणि इंग्लिश वर्ड्स, इंग्लिश फोनिक साऊंड्स आणि इंग्लिश जे ओवेल साऊंड्स आहेत वेगवेगळे, त्या सगळ्यांचा वापर करून तुम्ही वाक्य बनवायचं आहे किंवा शब्दांचे सुद्धा स्पेलिंग बनवायचे आहेत. तर या पद्धतीने मुलांना कन्फ्युजन होत असेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की कधी कोणतं वापरू, तर तुम्ही या पद्धतीने स्वतःला समजवायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? मराठी बाराखडी पाठ करायची आहे, त्यानंतर इंग्लिश बाराखडी, आणि हे पूर्ण वेगळं आहे हे आधी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याचे साऊंड्स, याची वाचण्याची पद्धत, याची लिहिण्याची पद्धत ही पूर्ण वेगळी आहे, याचे रूल्स वेगळे आहेत. आणि जी मराठी बाराखडी आहे ती मात्र तुम्ही जशी शिकाल, जसं शिकलेलं आहात की जसं ग साठी जी आहे तर ग आलं तर तुम्ही जीच वापरणार. आणि इंग्रजीमध्ये समजा तुम्हाला गी हा शब्द लिहायचा असेल तर GI किंवा GEE जशी वेलांटी असेल तसंच तुम्ही वापरणार. पण इंग्लिशमध्ये तसं नसतं. तर इंग्लिशमध्ये काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही समजा ओवेल सोडून सुद्धा इंग्लिशमध्ये काही साऊंड्सला, काही शब्दांना, एक लेटर्सला एकापेक्षा 2 साऊंड्स आहेत, जसं की सीला कधी क वापरतात, कधी स वापरतात, जीसाठी कधी ग वापरतात, कधी ज वापरतात. तर या पद्धतीचं इंग्लिशमध्ये काही रूल्स आहेत, तर ते तुम्हाला मुलांना शिकवायचे आहेत. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधी तुम्ही पूर्ण प्रॉपर एकतर इंग्लिश बाराखडी घ्या मुलांची किंवा एकतर मराठी बाराखडी घ्या आणि दोन्हीपैकी एकाच पद्धतीने मुलांना आधी शिकवा. आणि इंग्लिशमध्ये खूप सारे रूल्स आहेत, त्या रूल्सला अपवाद पण आहेत, त्यामुळे मुलांना हे थोडं कन्फ्युजिंग होतं. सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे मराठीचं, की तुम्ही हे एकदा शिकवलं की मुलांना यामध्ये काहीच बदल होत नाही. हे जसं तुम्ही वाचता तसंच अगदी लिहायचं आहे मराठी बाराखडीचं. आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना सुद्धा जसं तुम्ही मॅसेज वगैरे लिहिता त्यामध्ये तुम्ही याच पद्धतीने रायटिंग करत असता की तू काय करत आहेस, तर तुम्ही अशाच पद्धतीचं मॅसेज करता, तर त्यावेळी तुम्ही याच पद्धतीने लिहित असता. म्हणून तुम्हाला काय करायचं की या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये मुलांच्या क्लिअर करायच्या आहेत. फोनिक साऊंडची मग कन्सेप्ट मुलांकडून तुम्ही क्लिअर करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने तुम्ही त्यांचे कन्फ्युजन दूर करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.